बाबांचा फोन? काय झालं? कोणाचा फोन आहे? उचल ना फोन. नाही नको. का? काय झालं? बाबांचा फोन आहे. अरे मग उचल ना फोन. घाबरतोस काय? नाही नको ना. मला आत्ता ना नाही बोलायचं त्यांच्याशी. ते उगीच कटकट करतील. म्हणजे मला आत्ता नको आहे हे सगळं. अरे असं का केलंस? काय घाबरतोस रे उगाच? बोल ना त्यांच्याशी स्पष्ट. त्यांना राधिकाबद्दल कळलं असेल. तर राधिकाने फोन करून सगळं पचकलीच असेल ना ती. हो, तसंही तिला सगळ्यात चुगल्या करायची सवयच आहे. ए लास्ट टाइम पण तू तिला बाहेर काढलं होतंस तेव्हाच आले होते ना आई बाबा? नाही तेव्हा जाऊ दे ना. सोड ना तू. ए यार तू असं मूड ऑफ नको करू ना. एक तर माझा इतका चांगला मूड होता आणि त्यात तुझ्या बाबांचा फोन आला आता. प्लीज आता माझा मूड ऑफ करू नको ना. ए सोना, तुझा टेन्स चेहरा पाहिला की माझाही मूड ऑफ होतो. प्लीज स्माइल फॉर मी. हे बघ, तू अजिबात काळजी करू नको. मी येते ना तुझ्या घरी. मी आता सगळं ठीक करेन. ओके? ए शनाया ऐक ना. व्हॉट? तू ये माझ्या घरी, पण मला जरा 2 दिवसांचा वेळ दे ना प्लीज. म्हणजे तू येच घरी, पण जरा 2 दिवसांनी ये ना. हवं तर मी येतो तुला घ्यायला. पण आज काय प्रॉब्लेम आहे? अच्छा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी अजून सोसायटीमध्ये पण सांगितलेलं नाहीये. परत बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आय एम कम्प्लिटली मेस्ड अप. मला सगळं सेटल करू दे आणि मग तू येच ना घरी प्लीज. अरे पण 2 दिवसांनी ती भक्ती येऊन डोकं खाईल माझं. त्याचं काय? तर तुला वाटतं तेवढं ते सोपं नाहीये. त्याने मी तुला आत्ता घरी नाही घेऊन जाऊ शकत. मग इथे कशाला आलास? कशाला भेटतोस मला? सोड यार. मी एक तर एवढी छान तयार झाले होते तुझ्यासाठी. मी आयुष्यात पहिल्यांदा साडी घातलीये यार. आय मीन नेसली आहे साडी. आणि तू इथे येऊन मला म्हणतो मी तुला घरी नाही नेऊ शकणार. सी यार, तू असं कसं वागू शकतो माझ्याशी? शनाया बच्चा प्लीज काम डाऊन. शांत हो ना तू. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. अगं एकतर अजून राधिकाबद्दलचा डिसिजन झालेला नाहीये. म्हणजे अजून डिवोर्स फाईल झालेलं नाहीये. ते सगळं प्रोसेसमध्ये. आई बाबांचे फोन येत आहेत, ते विचारतायत आणि लाख कटकटी आहेत ग. सगळी मेस झाली आहे. हे सगळं क्लिअर करतो आणि प्रॉमिस मी तुला स्वतः घेऊन जाईन. प्रॉमिस? पक्का प्रॉमिस. ठीक आहे, मग आता मूड ठीक करण्यासाठी कुठेतरी बाहेर जाऊया. बाहेर जाऊया? हा. म्हणजे तुझ्या बरोबर मी आत्ता? का? काय प्रॉब्लेम आहे? अगं प्रॉब्लेम म्हणजे तुझ्या वॉचमनने मला आता पिझ्झा डिलिव्हरी बॉय बनवून आलो तरी पकडलं. परत जाताना पाहिलं तर हे चल रे, काही फरक पडत नाही. आणि तशी मी सोसायटी सोडणार आहे ना लवकरच. चल हँडल इट. नो बिग डील. चल ना. अगं चल ना. तू हॅलो. हॅलो नानाजी, मी राधिका बोलून राहिली. राधिका? अगं भारती लवकर ये. अगं राधिकाचा फोन आहे. अगं बाई हो का? मला द्या फोन. अगं राधिका काय ग? अगं आम्हाला न सांगता अशी तू एकदम घर सोडून गेलीस. आम्ही किती काळजी करत होतो माहितीये? नानाजी सकाळी सकाळीच निघाले ना. म्हटलं तुम्हाला कशाला उगीच डिस्टर्ब करा. त्यातनं तुमच्या झोपायच्या उठायच्या वेळा ठरलेल्या. अगं ते काय महत्वाचं आहे का? पण तू एकदम आम्हाला न सांगता निघून गेलीस काय? बर मला सांग, तू खरंच बतावून गेलीस की गुरुनाथने तुला घराबाहेर काढलंय? नाही नानाजी, ते भाऊ बिझी ना आज, म्हणून दादाकडे आले. अगं राधिका काय झालं ते आम्हाला माहितीच आहे. आमच्यापासून काय लपवतेस तू? नाही नानाजी, असं नाही. मी इथे आले
त्यांनी मला काही घरातनं बाहेर नाही काढलंय. माझीच चालली आली. ते म्हणजे 4 दिवस इथे आले तर दादालाही बरं वाटेल ना म्हणून. आणि हे पण जरा शांत होतील. खूपच रागवलेत माझ्यावर. अगं पण त्याचं रागवणं चुकीचं आहे. खरं तर तू रागवलं पाहिजेस त्याच्यावर. नानाजी, ते रागवले काय आणि मी त्यांच्यावर रागवले काय? शेवटी काय होणार आहे? भांडणच ना. आणि मला तरी आता भांडण करायचं नाही. भांडण केलं तर माझ्या संसाराला आणखीन तडा जाईल. नानाजी, मला हे सगळं विसरून नव्याने संसार सुरू करायचा आहे. आणि आता तरी वेळ हाच त्याच्यावरती उपाय आहे. म्हणून मी त्यांना विचार करायला वेळ दिलाय. ते खरंच आहे ग राधिका, पण हे असं सगळं होईल का ग? मला तरी आशा आहे नानाजी. नानाजी, हे सगळं नीट होईपर्यंत कुणाला काही सांगू नका. तुम्ही ताबडतोब इकडे यायचं. काय राधिका आणि गुरुनाथ मध्ये थोडे प्रॉब्लेम झालेत. प्रकरण थोडस गंभीर आहे. इथे येऊन सॉल्व्ह केलं तर जरा बरं होईल. नानाजी, नानाजी, हॅलो. हा हा, ऐकून राहिले ना तुम्ही? हे सगळं नीट होईपर्यंत कुणाला काही सांगू नका. काही सांगितलं नाही ना कुणाला? नाही. नानाजी, आणि सोसायटीचा तो सामूहिक फराळाचा कार्यक्रम आहे ना, तो कॅन्सल करू नका. एवढ्या मेहनतीने आपण केलं सगळं, कार्यक्रम झालाच पाहिजे. अगं पण त्यासाठी तू इथं हवीस राधिके. अगं तूच हे सगळं केलंस आणि तूच आम्हाला सोडून गेलीस. हा हो नानाजी, मी कायमची थोडीच गेलीये. येईनच ना परत. पण फराळाचा कार्यक्रम मस्त झाला पाहिजे. हो हा करू हा, काळजी करू नकोस तू. हा हो जरा हे बघ, हे नानीशी बोल जरा. हा बोलायचंय तिला. घे. हॅलो राधिका, कशी आहेस बाळा? तुझी तब्येत चांगली आहे ना? सर्दी, खोकला, ताप असं काही नाहीये ना तुला? आणि हे बघ, जास्ती विचार करू नकोस. हा, तुला माहितीये ना, जास्ती विचार केलास तर मग ब्लड प्रेशर वाढतं. आणि ब्लड प्रेशर वाढलं की मग हार्ट अटॅक पण येतो. त्रास होतो त्याचा मग. आणि नानीजी, असं काहीच नाहीये. मी शांत आहे. आणि आता तुम्ही पण शांत व्हा. अगं काळजी वाटते ग बाळा.